सो लेट स्टार्ट. क्लिअर ऑल क्लिअर. हां, तर स्कॉड आलेला आहे. स्कॉड पाहून घेऊ थोडंसं. पाहायला जाते यार. ओडीआयचं आहे, माहीत आहे सगळ्यांना, पण तरी बोलणं आपलं काम आहे. बिलकुल. कॅप्टन गिल कमबॅक झाला नाही म्हणजे टीममध्ये कमबॅक झाला. गिल, रोहित शर्मा, विराट, KL, श्रेयस, वाशी, जडेजा, सिराज, हर्षित, कृष्णा, प्रसिद्ध, कुलदीप, ऋषभ पंत, बढ़िया, नीतीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग आणि जयस्वाल. आणि श्रेयस अय्यरचे स्टार आहे कारण की त्याचं ते फिटनेस क्लिअरन्स झाला नाही आहे. 10 स्कॉड आहे. आणि एक स्कॉडची गोष्ट आणखीन अशी बोलायची आहे की मिसिंग लय जण आहे याच्यात. अक्षर पटेल मिसिंग आहे, शमी मिसिंग आहे. अरे शमीवर बोलू थकून गेलो यार आता. म्हणजे शमील केलं यार, यांना अटकून टाकलं. चांगला बॉलर होता म्हणजे आहे बॉलर, पण यार टीममध्ये नाही घेऊ राहिले आता. आता एक घेणार नाही म्हणजे घ्यायला पाहिजे होतं. जर आता नाही घेतलं तर मग कधी नाही घेणार ते. घ्यायचंच असतं तर खूप पहिले घेऊन घेतलं असतं, पण नाही घेऊ राहिले टीममध्ये. हर्षित राणा आहे त्याच्यात. हर्षित राणा आहे. सिराज घेतला, कमीत कमी सिराजला तर घेतलं. तो बिचारा वन फॉर्मॅट प्लेअर बनवून चुकला होता. तर न्यूझीलंडचा स्कॉडही आहे चांगला, ठीकठाक स्कॉड आहे त्यांचाही. यार ओडी आहे तर माहीत आहे आपल्याला काय होणार आहे. त्या विषय तो काही विषय नाही आहे. पण याच्यात अक्षर पटेलही नाही आहे, शमी नाही आहे. अजून कोण होतं? तिलक वर्मा. मागच्या मॅचमध्ये तिलक वर्मा होता. नंबर 5 कोण खेळन तेही एक गोष्ट राहिली. आता वाशीच खेळन वाटते नंबर 5, कारण की वाटून राहिलं नाही तर यार ऋषभ पंतही आहे यार. ऋषभ पंतही खेळू शकते, काही सांगून नाही आला, काही आपण बोलू नाही शकत. जर श्रेयस अय्यर असला तर मग बढिया आहे, पण एक नंबर अजून पाहिजेच ना म्हणतात. अक्षर पटेल घ्यायला पाहिजे. अक्षर पटेल घेऊन राहिली. जडेजा आहे तर अक्षर पटेल नाही घेऊन राहिले. दोघंही घ्या भाई, दोघंही खेळा. दोघंही खतरनाक कॅलिबरचे प्लेअर आहे. काय म्हणा आता येईल. अशी गोष्ट आहे. मॅचेस कधी यायच्या ओडीआयच्या मी विसरलो, पाहून घेणार, सांगून देणार. पण स्कॉट तगडा आहे, त्याचा काही विषय नाही आहे यार. शमी पाहिजे होता. शमी पाहिजे होता, तिलक पाहिजे होता. इन रियालिटी शमी पाहिजे होता. सगळ्यात महत्त्वाचं होतं शमीसाठी, कारण की शमी नाही आहे याच्यात. रात्र आहे ना, थोडा गळा बसला आहे, तर म्हणून आवाज असा गूंज येत आहे. जर मी हा टाकला तर व्हिडिओ टाकणार नाही, तर मी चेंज करून टाकणार नाही. उद्या दुसरा काढून घेणार. हा स्कॉड आहे. या स्कॉडवर बोलणं असं की गिलचे रन काढणं इम्पॉर्टंट आहे. आणि एक गोष्ट मी सांगून देतो, गिल हा टार्गेटवर आहे प्लेअर सध्या, असं मला वाटू राहिलो. म्हणजे मला जी न्यूज भेटली मी त्याच्या हिशोबाने बोलू राहिलो. गिल हा प्लेअर सध्या टार्गेटवर आहे. जर गिलची रन आली तर बरं आहे, नाही तर गिलने साईडलाईन केल्या जाऊ शकते. ठीक आहे. गिलची रन येणं खूप महत्त्वाचे आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. याच्यात सेफ फक्त 2-4 प्लेयर आहे. याच्यात सेफ आहे विराट कोहली, रोहित शर्मा, KL राहुल आणि श्रेयस अय्यर. हे 4 जे प्लेयर आहे हे सेफ आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. पण एक गोष्ट अशी की गिल भाई तो कॅप्टन आहे, पण तो तर मग T20चा व्हाईस कॅप्टनही होता, पण याचा तो कॅप्टन आहे. गिलच्या याच्या बंबू टाकून देण्यात जाणार, पण काम येत का होणार. पण गिलचे रन येणं खूप महत्त्वाचं आहे, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. गिलच्या मागच्या सिरीजमध्येही रन नाही आली ती ओडीआयच्या, या सिरीजमध्ये काम येत होतं. श्रेयस अय्यरची कमबॅक सिरीज आहे. आय होप हा फिट असा, मजा येऊन जाते. श्रेयस अय्यर भाई, जे काम श्रेयस अय्यरनं नंबर 4वर केलं आहे ते काम आतापर्यंत कोण नाही केलं आहे इंडियामध्ये. एवढे रन, एवढे भयंकर. हर्षित राणा तर आहेच, खेळेगा तर हर्षित राणा भी खेळेगा. अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा हे 2 बॉलर खेळणार आहे, एवढी गॅरंटी आहे. अर्श तर खेळूच राहिला यार, एवढं तर कन्फर्म आहे आता की अर्श तर खेळूच राहिला. कारण की
आणि नंबर 5वर कोण खेळणार आहे त्याचा प्रश्न एक अजून आहे. म्हणजे मी प्लेइंग इलेव्हन नाही बनवत चक्रात आता, की कारण की ते आपलं डोकं खराब होते. त्याला जे टाकायचं तो टाकून देईन गौतम गंभीर, पण आपण डोकं खराब करतो, बाकी काही नाही करत. आणि त्याची न्यूज होते ते की बा नंबर 3च्या स्पॉटला थोडं रेस्ट द्या, विराट कोहली रेस्ट द्या. बेटा नाही, फुकट पाकाचे रिकाम मला नाही करायचे. सिराजची वापसी झाली आहे भाई. सिराज वन फॉर्मॅट प्लेअर बनून चुकला होता टेस्टमध्ये. ते सिराजने मजबुरीमध्ये घेतलं असं मला वाटू राहिलं, पण सिराज आहे. ओ यार, सिराज आहे याच्यात. मी विसरलो होतो की सिराज आहे याच्यात. मग खेळणार तर अर्शदीप सिंग आणि सिराज गॅरंटेड. अर्श तर खेळलंच आणि दुसरा खेळेल सिराज. मी विसरलो होतो 2 मिनिटासाठी की सिराज आहे याच्यात. जडेजा खेळणारच आहे. लिहूनच घेतो ना यार कोणते खेळणार आहेत 1 मिनिटासाठी. होणं तर उद्या काही नाही होत. हे बघ, गिल, रोहित, 3 नंबर विराट, 4 नंबर श्रेयस, 5 नंबर सध्या निघत, 6 नंबर केएल, 7 नंबर काय नाव आहे त्याचं, जडेजा, 8 नंबर कोण आहे? 8 नंबरपर्यंत बॅटिंग पाहिजे. वाशीले खेळ होती, सरळ बॉलिंग टाकतील. सिराज आणि अर्श खेळणारच आहे, याच्यात तर काही विषय आहेच नाही. तर काही तुटकच आहे ते. मी जस्ट नॉर्मली बनवून पाहिले काय बनते, तर बनू काही नाही राहिली ते सध्याच्या कंडिशनमध्ये. ज्या दिवशी आहे त्याच्या आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवसा पहिले पाहून घेऊ आपण काय विषय आहे. तर सध्या काही लोड घेत नाही मी. कुलदीप यादव आहे, कुलदीप तर खेळणार आहे. कुलदीप तर खेळाच लागन. कुलदीप जर नाही खेळला तर मग तर कुलदीप यादवनं मागच्या मॅचमध्ये माहोल करून टाकला होता भाई. एकदम खतरनाक आग लावून टाकली होती कुलदीपनं. 2 स्पॉट खाली आहे यार. 8 नंबरपर्यंत बॅटिंग पाहिजे आपल्याला. 5, 6, 7, 8 नंबरपर्यंत बॅटिंग पाहिजे आपल्याला. तर असा प्लेअर घेतील नाही तर थोडं बॅटिंग करू शकते. ऑलराऊंडर घेऊन घ्या की काम आहे. आता कोण घेते कोण नाही घेत. झोप येते माणसाला. सॉरी यासाठी. 5 नंबरचा प्लेअर आणि त्याच्या पंतले घेतील वाटतं, पण चान्स देणार आहे पंतला. लेफ्टी आहे, पण पंतची एक गोष्ट आहे यार. पंत कसा आहे माहिती काय, चलो चांद तक वरना शाम तक आहे. तो मारला 150 मारून टाकन, 100 मारून टाकन, घंटा फरक नाही पडत त्याला. नाही मारला तो 0 आउट आहे. पंतची खासियत असते. तो 38 शॉट मारू खेळला. आणि ते जी न्यूझीलंड स्क्वॉड आहे त्याच्यावर अभ्यास करणं चालू करावं लागते भाऊ. बद्दल आता स्क्वॉड येऊ राहिले. आणि स्क्वॉड येऊ राहिले याचा अर्थ असा आहे की आपलं काम करणं चालू झालं. मी याची वाट पाहत होतो की इंडियाचा स्क्वॉड कधी येते. इंडियाचा स्क्वॉड आला तो चलो अपने काम करणे चालू करेंगे आपण. बाकी काही नाही आहे सध्या विशेष, काही ठीकठाक आहे सब चालू. सगळं बढिया भाई. आता काही हेडॅकचा विषय नाही आहे. 1 साइडेड धुणं चालू आहे. ते कोण आहे तो बांगलादेशचा प्लेअर ऑस्ट्रेलियावर. तो बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान काहीतरी नाव आहे त्याचं काहीतरी. तर त्याला KKRनं काढून टाकलं आणि रिलीज करून दिलं KKRनं. आणि KKR दुसरा प्लेअर घेणार आहे. तर हे असं पहिले झालं असतं किंवा असं पहिले माहीत असतं म्हणजे मग तिला सरळ IPL रजिस्ट्रेशन असं करू दिलं आणि KKRनं त्याच्या जागी चांगला प्लेअर घेतला असता दुसरा कोणता, जो की ऑप्शनमध्ये अवेलेबल होता, त्याच्या मागे गेली असते. पण आता असं झालं नाही. तर आता काय करायचं पाहू काय होणार आता. काय माहिती आता कोणता प्लेअर उचलतात KKRवाले. मी तेच पाहू राहिलो KKRवाले काय करतात आता. कलकत्ता नाईट रायडर्स. एक सेकंड आहे यार. काहीच नाही आहे सध्याला, काही नाही आहे. पण पाहू काय होते ना स्क्वॉड अपडेटमध्ये त्यांच्या. काय यार पहिले सांगते दुसरा बॉलर घेतला असता डफी गिफी चांगला आहे यार. तो उचलला असता यांना. पण आता काही सांगून नाही काय विषय. एकदाही मागाने गेले ते बिचारे. RCB वाल्यांले बेस प्राईजवर गेला तर डफी बेस प्राईजवर. एकदम खराब कोणती गोष्ट नाही आहे.
नंबर 2चा बॉलर आहे तो T20मध्ये वरुण चक्रवर्ती नंतर. काय म्हणणं आहे याचं. नंबर 1 नंबर 2 तुमच्यापाशी खेळला असता कोलकातावालो, जर जरासं डोकं लावलं असतं तर. पैसे होते, सगळंच होतं, घेऊन घ्यायला पाहिजे होता यार. ऐकत नाही, सोडा जाऊ दे. मी स्कॉटचा अभ्यास करतो, मग उद्या सांगतो. चलो फिर, गुड नाईट, बाय बाय.